नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. मी रहाणे सर. सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत युट्यूब वरती एक 8 ते 10-12 दिवसामध्ये तुम्ही दिलेला जो रिस्पॉन्स असेल त्याचा परिणाम की माझे पण व्हिडिओ अपलोड झाले आणि बऱ्याच जणांनी सबस्क्राईब पण केला असेल, लाईक पण बरेचसे व्हिडिओ करण्यात आले, कमेंट पण खूप छान होत्या. त्याचा परिणाम की मला पण ऊर्जा मिळाली आणि मी पुन्हा ऑनलाईनच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली असेल. तर बऱ्याच मुलांचे कमेंट बॉक्समध्ये मी कमेंट पाहिले की त्याच्यामध्ये भूमितीबाबत मुलांना खूप गरज आहे असं जाणवलं आणि त्या दृष्टिकोनातून एवढ्यामध्ये मी भूमितीचे वर्तुळ 1, वर्तुळ 2, त्याच्यानंतर चौकोनाचा पण एक व्हिडिओ अपलोड केला असेल. त्यानंतर भूमितीचे संकीर्ण प्रश्न पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही पण आहे. त्याच्यामध्ये एक पार्ट मध्ये प्रिव्हियस इयरचे जे पेपर झाले 2023 चे, तर ते 2023च्या पेपरमध्ये असणारा बराचसा गणित असतील ते सोडून देण्याचा प्रयत्न केला. आजच्या लेक्चर मध्ये पण मी प्रिव्हियस इयर म्हणजे 2023 मध्ये जेवढे भूमितीवरती प्रश्न झाले असतील ते सगळे सोडून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कारण तुम्हाला त्याची खूप गरज आहे, तर ती गरजेच्या पोटी तर या ठिकाणी मी तशा स्वरूपाचे सगळे उदाहरणं घेऊन येत आहे. आता मी काही जास्त वेळ घेत नाही, कारण मुंबईचा पेपर जवळ असल्या कारणासह तुमचा वेळ कमीत कमी वाचावा या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी शिकवण. बाळांनो, या ठिकाणी प्रिव्हियस इयरचे जे काही पेपर असतील ते प्रिव्हियस इयरच्या पेपरचं या ठिकाणी सोल्युशन मी दिलेलं आहे. पहिला क्वेश्चन आहे आपल्या पुढे. तर यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आलेला का एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किलोमीटर तर रुंदी 0.008 किलोमीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती? पहिला मुद्दा सरळ सरळ बाळांनो, तुम्ही काय करू शकता, तर जागेचं क्षेत्रफळ विचारलं, आयताकृती आहे. जागेचं क्षेत्रफळ आहे ना, आयताकृती म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे लांबी गुणाकारात रुंदी असते 0.05 गुणाकारात 0.08. ओके, या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ गुणाकार करू शकता बाळांनो. 8 1 8 8 5 40 किती 40. आता या ठिकाणी असणारे घर किती 1 2 3 आणि 3 आणि 2 5 म्हणजे टोटल घर 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर आलं असं बाळांनो काय चौरस किलोमीटर. म्हणजे पहा या ठिकाणी सरळ सरळ दिसतंय तुम्हाला, म्हणजे याचं उत्तर इथं दिसतंय तुम्हाला काय बाळांनो सेकंड 0.0004 किंवा या ठिकाणी 40 लिहिलं काय 4 लिहिलं पुढला 0 नाही लिहिला काय फरक पडत नाही हे असतं. पण तुम्हाला ऑप्शन मध्ये काय दिसू राहिले, ऑप्शन मध्ये पहा इथं 400 चौरस किलोमीटर म्हणतात. 1 आणि 2 पर्याय पण बरोबर सांगताय, 1 आणि 2 पर्याय पण बरोबर सांगतात आणि फक्त दुसरा पण पर्याय सांगतात. मग अशा वेळेस आपल्याला चेक करावं लागतं बाबा आता याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. मग मीटर मध्ये कन्वर्ट करायचं तर 0.05 या किलोमीटरला जर मीटर कन्वर्ट करायचं तर त्याला 1000 नको. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय दशांश स्थळानंतर 2 घर आहे, 2 शून्य गेले म्हणजे दशांश स्थळ पण गेले. मग राहिला शिल्लक काय 10 गुणाकारात 5 म्हणजे 5 10 50 मीटर. किती आलं 50 मीटर. नेक्स्ट पावर रुंदी या ठिकाणी 0.008 गुणाकारात तुम्हाला पुन्हा एकदा 1000 न गुणायचंय बाळा. 3 घर शून्य आहेत म्हणजे 3 दशांश स्थळ एकमेकाला लोप पावली, शून्य गेले आणि दशांश स्थळ गेले म्हणजे राहिला कोण 8 गुणाकारात 1 8 1 8. म्हणजे तुम्ही मीटर मध्ये जेव्हा कन्वर्ट करतात त्यांना तेव्हा लक्षात ठेवायचं काय येणार आहे 50 गुणाकारामध्ये 8 म्हणजे यांचा गुणाकार केला 8 1 8 8 5 40. 40 म्हणजे झालं बाळांनो 400 चौरस मीटर. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय ह्या उदाहरणामध्ये सोलापूरला शहरला 2023 ला विचारल्यानंतर तुम्हाला त्यांनी दोनदा प्रश्न सोडायला लावला आणि याचं उत्तर येते बाळांनो 400 चौरस मीटर 0.0004. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बाळांनो उत्तर येणार आहे 1 आणि 2 दोन्ही पण बरोबर. इथं नीट लक्ष द्यायचंय, उदाहरण देताना आपण पण पाहायचंय नेमकं त्यांना काय काय म्हणायचं. पण नेक्स्ट एक्झाम्पल सोलापूर शहरचे प्रश्न आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलेले बाळांनो 15 मीटर बाय 20 मीटर बाय 25 मीटर मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे. खूप छान प्रश्न होता. मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील. ओके, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आला होता. मग पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं, मोठ्यात मोठे म्हटल्यानंतर बाळांनो मसावीच्या उद्देशानं कधी पण असेल, लहानात लहान म्हणल्यावर लसावी आणि मोठ्यात मोठे म्हणल्यावर मसावी. मग पहा या ठिकाणी बाळांनो 15 मीटर त्याच्यानंतर बाळांनो 20 मीटर आणि त्याच्यानंतर बाळांनो 25. चला यांना भाग देऊन टाका बाळांनो, लसावी काढून मसावी काढून घ्या यांचा. सरळ तिघांक पाहिल्यानंतर कळतंय 5च्या पटीत आहे म्हणून 5 भाग देऊ. 5 1 5 5 3 15 5 4 20 5 5 25. ओके, आता या ठिकाणी काय करायचं मसावी निघाला तुमचा 5 आला. या ठिकाणी राहिलेले जेवढे अवयव त्यांची बेरीज करायची. 5 आणि 4 9 9 आणि 3 12 झाले बाळांनो. यांची बेरीज किती आली 12 आली. या 12ला आलेला तुमचा मसावी किती 5 यानं गुणून टाका. 12 गुणाकारात 5 12 5 60 म्हणून उत्तर काय आलं बाळांनो 60. ऑप्शन क्रमांक 1 अशा स्वरूपाचं याचं उत्तर निघाल. खूप महत्वाचा प्रश्न आहे. दोन्ही प्रश्न खूप सोलापूर शहरनं एकदम छान विचारली होती. तुम्ही तसं स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता किंवा नंतर तुम्ही पुन्हा पण पाहू शकता जे प्रश्न तुम्हाला थोडेसे क्रिटिकल वाटतील ते.
नेक्स्ट तिसरा प्रश्न देण्यात आलाय बाळांनो आपल्याला. एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ त्यांनी दिलेले. एक जो चौरसाकृती मैदान असणारे या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ बाळांनो 196 चौरस मीटर असून त्या मैदानाचं 2 पदरी तारेचे कुंपण करावायचे आहे तर किती मीटर तार लागेल. म्हणजे सोलापूर शहरला हा तिसरा प्रश्न होता 2023 ला. त्यांनी आपल्याला मैदानाचं क्षेत्रफळ दिलंय आणि आपल्याला विचारलंय काय तर त्यांना 2 पदरी कुंपण घालायचे. काय तुम्हाला इथं चौरस दिला असेल आणि या चौरसाला काय म्हणतात ते तर या ठिकाणी असे 2 पदरी कुंपण लावायचे तारेचे तर किती मीटर तार लागेल. सरळ सरळ प्रश्न आहे बाळांनो या ठिकाणी. मग आपल्याला काय करायचं आहे हे जे क्षेत्रफळ दिलं ना 196 तर 196चं बाळांनो वर्गमूळ काढून घ्या. 196चं वर्गमूळ किती आलं बाळांनो 14. आता तुम्हाला माहिती आहे चौरसाची परिमिती पाहिजे असते. ज्यावेळेस तुम्हाला हे 4 पदरी कुंपण घालायचं ना त्यावेळेस काय करायचं हे बाउंड्री म्हणजे परिमिती असते. परिमिती काढायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे चौरसाची परिमिती म्हणजे काय असते बाजूच्या 4 पट असतात. या ठिकाणी तुम्हाला कळाले बाजू किती आली 14 आली आणि परिमिती झाली 4. म्हणजे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आपल्याला 4 पर्यंत आला तुम्ही. पण या ठिकाणी अजून एक शब्द आहे त्यांचा 2 पदरी कुंपण आहे. किती पदरी कुंपण आहे बाळांनो या ठिकाणी तुम्हाला सरळ दिसतंय 2 पदरी कुंपण आहे म्हणून या ठिकाणी आपण 2 न त्याला काय करू गुणून टाकू. समजलं. याची बाजू 196 आहे बाजू आली 14 परिमिती आहे म्हणून गुणलं 4 न बाळांनो आणि 2 पदरी आहे म्हणून गुणलं कुणी 2 न. मग पहा बरं या ठिकाणी तुम्ही पाहिलं 4 2 8 14 गुणाकारात 8 14 8 बाळांनो 112 म्हणून त्या ठिकाणी येणारे बाळांनो 112 मीटरची तार लागत. ऑप्शन क्रमांक 1. तिन्ही पण छान प्रश्न होते सोलापूर शहरनं विचारलेले भूमितीवरती. पहा बाळांनो 112 मीटर नाव इतकी तुम्हाला त्या ठिकाणी काय लागणार आहे तार. नेक्स्ट मुंबई लोहमार्ग 2023 चा प्रश्न आहे. या ठिकाणी सांगण्यात आले एक काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेंटीमीटर आहे व त्याचा पाया जो आहे तो 12 सेंटीमीटर आहे तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती. आता इथं मुलं पायथागोरसचं प्रमेय पाठ करतात तर माझं सरळ म्हणणं आहे पायथागोरसच्या प्रमेयाची सुद्धा पाठ करायची गरज नाही. आणि या ठिकाणी तुम्ही अशा स्वरूपाचा त्रिकोण एकदम छोटासा काढला किंवा समजलं तुम्हाला लगेच पटपट प्रश्न वाचला त्याच ठिकाणी जागा असते त्याच ठिकाणी मेन्शन करायचा. काटकोन त्रिकोण या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे. काटकोन त्रिकोणाची जी उंची आहे ना बाळांनो ती 5 आहे आणि ते म्हणतात पाया आहे ना तो 12 आहे आणि तुम्हाला कर्ण काढायला होता. मी पूर्वी पण सांगितलंय काटकोन करणाऱ्या जर 2 बाजू दिलेल्या असतील काटकोन करणाऱ्या जर 2 बाजू दिलेल्या असतील आणि कर्ण काढायचा असेल तर या 5चा वर्ग करायचा आणि या 12चा वर्ग करून याची बेरीज करून वर्गमूळ काढायचा. 12चा वर्ग आहे बाळांनो 144 5चा वर्ग आहे 25. ओके याच्यामध्ये तुम्ही बेरीज करू 5 आणि 4 9 आले 4 आणि 2 6 इथं आले 169. आता मी तुम्हाला सांगितलं 169 आले आणि त्याचं वर्गमूळ काढा ते किती बाळांनो 13. म्हणजे तुमचा त्या काटकोन त्रिकोणाचा जो कर्ण आहे तो किती आला बाळांनो 13 सेंटीमीटर. आणि जर तुम्हाला या ठिकाणी कर्ण दिला असेल आणि एक बाजू दिली असेल दुसरी बाजू काढायची असेल त्या दोघांचाही वर्ग करायचे. इकडं जर काटकोन करणाऱ्या बाजू असतील तर बेरीज असते आणि काटकोन करणारा कर्ण दिला असेल तर वजाबाकी करायचे. याच्यापेक्षा याच्यामध्ये वेगळं काही नाही. ओके समजत असावं. थोडंसं स्पीड होत असेल तर थोडंसं मी पण स्लो जाईल आणि तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पण माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल तुम्हाला खरंच आमच्या सह्याद्री अकॅडमीचे किंवा इव्हन माझे क्लास जर खरंच आवडत असेल तर प्लीज लाईक अवश्य करा आणि कमेंट पण करा. कारण ज्या तुमच्या कमेंटमुळे मला खरंच प्रोत्साहन मिळतं. म्हणजे मी माझ्या पूर्ण बिझी शेड्यूल मधून म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जेवढे माझे ऑफलाईनचे क्लास असतात ते आवरून सुद्धा मला पुन्हा संध्याकाळी तुमचा क्लास घ्यायला यावं वाटतं. त्याला कारण फक्त तुमचे खाली असणारे कमेंट आहे. त्या कमेंटमुळेच मला खरं क्लासला यावं असं वाटतं. कारण का एक हाडाचा शिक्षक आहे आपण. म्हणजे माझं एक मत आहे जितकं मी वाचलंय कारण मी सोशल मीडियावर इतक्या प्रमाणात नसतो म्हणून मला ऑनलाईन यायला इतका वेळ लागला. तर माझं म्हणणं असतं की एक शिक्षक आहे ना समाजासाठी आदर्श असतो आणि त्यांना कसं वागावं हे त्याला त्या पुस्तकाच्या माध्यमातून कळत असतं. म्हणून मी माझ्या आयुष्यात कधी आजपर्यंत 12 वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करतोय पण वादग्रस्त वक्तव्य करत नाही. याला रिझनच आहे का माझं पण म्हणणं तेच आहे आपण एक शिक्षक आणि समाजासाठी आदर्श आहे. काहीतरी मी वेगळं बोलून फेमस होणं मला बिलकुल आवडत नाही. पण तुमच्या कमेंटमुळे खरंच यावंसं वाटतं तर वाटतं यार चला महाराष्ट्रामध्ये खूप गुणवान शिक्षक आहे तरी पण मुलांना आपले काही मुद्दे पडतायत तर आपण अवश्य शिकवावं. तुमचे कमेंट जेव्हा खाली येतात ना 100% खूप छान वाटतं. स्वाभाविक मला प्रत्येक कमेंटला उत्तर देणं शक्य होत नाही कारण मी सोशल मीडिया इतक्या प्रमाणात वापरत नाही. कारण जितका वेळ मिळतो तितका वेळ मी स्वतः अभ्यास करत असतो. जेवढा वेळ मिळेल त्याच्यातून काही प्रमाणात जेवढं मला दिसलं की मुलांना ज्या गोष्टीची गरज आहे ती देण्याचा मी 100% प्रयत्न करतो. पण माझं एकच म्हणणं आहे शिक्षक एक आदर्श असतो समाजासाठी आणि परिवारासाठी. समजा माझा क्लास चालू आहे आणि माझ्या मुखातून जर काही विचित्र शब्द येत असेल आणि तुम्ही जर मोबाईलवरती हेडफोन न लावता तो क्लास पाहत असेल तर तुमच्या आसपास तुमचे लहान बहीण भावंड असतील
किंवा आई वडील असतील, आपला मुलगा कोणाला फॉलो करतो याच्यातून कळत असतं. म्हणून बाळांनो, माझं कायम म्हणणं आहे, एक शिक्षक असतो ना, तो समाजासाठी आदर्श असतो आणि त्याला पाहूनच लहान बाळ असेल किंवा तुमची पिढी जगत असते. म्हणून माझ्या मुखातून, पूर्ण क्लास असो किंवा कुठं असो, मुखातून अभद्र शब्द निघत नाही, हा माझा मुद्दा आहे. म्हणून मी कधी आजपर्यंत ऑनलाईनला आलो नाही, कारण ऑनलाईनला फेमस होण्यासाठी चांगलं बोलण्यापेक्षा काहीतरी वेगळं बोलल्यानंतरच खूप लोक फेमस होतात, असं ऐकलंय, पाहिलंय. म्हणून मला ते जमत नव्हतं, पण मुलांचा खूप आग्रह होता. आणि सगळ्यात मोस्टली महाराष्ट्रातल्या त्या तमाम विद्यार्थ्यांचा मी खूप ऋणी आहे, का तुम्ही ज्या खाली कमेंट केल्या ना, त्या कमेंट माझ्या हृदयाला लागणाऱ्या होत्या. त्या तुमच्या कमेंटनं मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि मला जितका वेळ मिळाला ना, त्या वेळेतून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. बस एवढंच माझं म्हणणं असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि जाता प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी जाताना मी तेच सांगेल का प्लीज तुम्हाला आवडल्यानंतर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत ती सगळी जी कन्सेप्ट आहे ना ती शेअर करा आणि मला 100% कमेंट करा. ओके, नेक्स्ट पुन्हा एकदा उदाहरणार्थ जातो, मुद्द्यावरती जातो बाळांनो. ओके, या 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ बाळांनो. एकदम क्लिअर, मुद्दा एकदम छान आहे त्यांचा. मुंबई लोहमार्ग 2023 ला बाळांनो, 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या पेक्षा कितीनं कमी असेल. वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीनं कमी असेल. नीट वाचायचं उदाहरण. 44 सेमी परिमिती आहे कशाची? चौरसाची. ओके, आणि क्षेत्रफळ दिलंय, हे क्षेत्रफळ म्हणतात 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाशी कितीनं कमी असेल. तर तुम्ही जर पाहिलं ना बाळांनो, हे झालं चौरसाची बाउंड्री म्हणल्यावरती ही परिमिती, आणि हे झालं वर्तुळाचा परिघ. हे दोन्हींचा अर्थ आहे. हे वर्तुळाचा परिघ दिलाय तुम्हाला 44 आणि वर्तुळाची परिमिती दिली बाळांनो तुम्हाला 44. तर हे म्हणतात वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा वर्तुळाची जे चौरसाचे क्षेत्रफळ आहे ते कितीनं कमी असेल. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं, याचा जर परिघ 44 आहे ना बाळांनो, तर याचं क्षेत्रफळ किती असणार आहे? 154. एकदम क्लिअर. याचा परिघ जर किती आहे बाळांनो? याचा परिघ जर 44 असेल तर तुम्हाला मी पुन्हा जर काहींनी पाहिलं नसेल तर खाली तुम्ही जेवढे व्हिडिओ आहेत त्यात तुम्ही पाहू शकता भूमितीच्या, तिथं मी वर्तुळाचा पार्ट 1 आणि पार्ट 2 टाकलेला आहे. त्याच्यामध्ये दिले 7, 14, 44 आणि 154. हे बेसिक किमती आहेत वर्तुळात. जर इथं परिघ 44 असेल तर क्षेत्रफळ किती असणार बाळांनो? 154 असणार आहे. आणि 154 क्षेत्रफळ झालं वर्तुळाचं. आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, चौरसाची जर काय परिमिती 44 आहे तर बाजू काढायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे, या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार बाळांनो? या ठिकाणी 4 न भागून टाका. 4 1 4 4 1 4. म्हणजे या ठिकाणी या चौरसाची बाजू किती झाली? चौरसाची बाजू झाली बाळांनो 11. आणि मग चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय करावं लागणार आहे? 11चा वर्ग. आणि 11चा वर्ग किती बाळांनो? 121. ते फरक विचारतात. मग या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्र 154 आहे क्षेत्रफळ आणि चौरसाचं क्षेत्रफळ 121 आहे. यांचा फरक काढायचा एकदम इझी आहे. 4 मधून 1 गेला बाळांनो 3, 5 मधून 2 गेले 3, इथं राहिला 0, म्हणून फरक कितीचा आला बाळांनो? तर या ठिकाणी 33 चौरस सेमीचा फरक किती येतोय? 33 चौरस सेमीचा. ओके, पहा व्यवस्थित पाहून घ्या. हे 44 सेमी परिमिती आहे चौरसाची आणि 44 सेमी परिघ आहे कोणाचा? वर्तुळाचा. या दोन्हींचा अर्थ बाउंड्री, याचा परिमिती आणि याचा परिघ, दोन्हींची बाउंड्री म्हणजेच त्यांची परिमिती आणि काय बाळांनो? परिघ. ओके, नेक्स्ट. एका चौरसाचे क्षेत्रफळ एकदम छान बाळांनो, तो पण मुंबई लोहमार्गालाच विचारलेला प्रश्न. एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौरस सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? चौरसाची परिमिती विचारतायत. मी खूप प्रश्न पाहिले, म्हणजे तुम्ही आता पण सोडवताना पाहणार आहे आणि तुम्ही पण पाहिले असेल. सगळ्यात जास्त प्रश्न विचारताना या ठिकाणी त्या एसपी कार्यालयाकडून सगळ्यात जास्त दशांशावर प्रश्न विचारले गेले. जितके तुम्ही कॅल्क्युलेशन करताना चुकणार ना, इतकं त्यांच्यासाठी त्या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं आहे. त्यामुळे दशांश स्थळांचे प्रश्न एकदम क्लिअर नीट लक्ष देऊन सोडवायचे. या ठिकाणी ते म्हणतात 4.41 काय चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ आहे. या ठिकाणी तुम्हाला क्षेत्रफळ दिसतंय आणि तुम्हाला परिमिती विचारली. परिमितीसाठी आपल्याला काय पाहिजे असतं? बाजू. कारण बाजू गुणाकारात 4 ही तुमची परिमिती असते. मग इथं पहा, याचा फक्त वर्गमूळ काढायचा, विषय संपला. 441 वर्गमूळ तुमचा पाठ आहे बाळांनो 21 आहे. इथं जर 2 घर दशांश स्थळामध्ये असतील तर आलेल्या उत्तरामध्ये किती असेल? 1 घर डावीकडे या. 2.1 हे तुमचं काय झालं बाळांनो? बाजू झाली. चौरसाची बाजू जी असणार आहे ही चौरसाची बाजू 2.1 झाली. मग तुम्हाला 2.1 जर बाजू आहे आणि गुणाकारामध्ये काय बाळांनो? 2.1 गुणाकारामध्ये 4, 4 1 4 पॉईंट द्या आणि 4 1 4 4 2 8 म्हणजे 8.4. या ठिकाणी 8.4 ऑप्शन क्रमांक बाळांनो 4. एकदम नॉर्मल, तुम्ही नीट समजून घ्यायचं काय म्हणणं आहे त्यांचं. ओके, नेक्स्ट. आता हे एक्झाम्पल मध्ये तुम्ही जर पाहिलं ना, अशा स्वरूपाची प्रतिमा दिलेली होती.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, अशा स्वरूपाची तुम्हाला प्रतिमा दिली होती. उंची दिली होती 4 सेंटीमीटर, पाया दिला होता 3 सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलं होतं बाळांनो क्षेत्रफळ किती. मी तुम्हाला आधी सांगितलं अशा स्वरूपाची कंडिशन असेल तर काय करायचं, कारण आपल्याला कर्ण काढायचं. ओके, याचा वर्ग करा, याचा वर्ग करा, याचा किंवा त्रिकूट पण येते. 3 4 5 त्रिकूट असतं किंवा चला ज्या मुलांना माहित नाही ते 4चा वर्ग लिहितील 16, 3चा वर्ग लिहितील 9, या दोघांची बेरीज झाली 25. 25 कोणाचा वर्गमुळे बाळांनो 5च, या ठिकाणी तुम्ही लिहून टाकलं 5. आणि आपल्याला विचारलं काय क्षेत्रफळ, सॉरी कर्ण नाही विचारला, सॉरी आपल्याला कर्ण विचारला असतं तर बाळांनो 5 आलं असतं, सॉरी इथं क्षेत्रफळ विचारलं. मग क्षेत्रफळ म्हणलं काय येणार आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाळांनो, या ठिकाणी 4 गुणाकारात 3 आणि छेदस्थानात 2 करून टाका. ओके, बे एक बे, बे 2 4 आणि 2 गुणाकारात 3, 3 2 किती आलं बाळांनो 6, या ठिकाणी 6 चौरस सेमी. आणि जर कर्ण विचारला असता तर 5 आला असता. एकदम इझी आहे. ओके, पुढे घ्या. एका छत्रपती संभाजीनगरला विचारलं एका आकृतीतील कोण ए चे माप किती असेल. या आकृतीला मला सांगा याचं जे अंशात्मक माप असतं ना बाळांनो ते 360 अंशाचं असतं. किती असतं, वर्तुळाचं हे पूर्ण टोटल माप जे असतं ना अंशात्मक माप 360 अंशाचं असतं. हा 120 आहे, हा 80 आहे, म्हणजे झाले 200. 200 मध्ये किती मिळवावं लागते तुम्हाला बाळांनो 160. म्हणजे 360 मधून जर तुम्ही 200 मायनस केले तर तुम्हाला सहज येतंय 160 अंशाचा तो एक कोण असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती येणार बाळांनो 4. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट, एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशांना जास्त आहे तर तो कोण कोणत्या प्रकारचा असेल. पहा, एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंश जास्त आहे तर तो कोण कोणत्या प्रकारचा असेल. लघु कोण, विशाल कोण, पूरक कोण, शून्य कोण. आता अशा स्वरूपाचे ऑप्शन दिले होते नवी मुंबई 2023 ला. मी तुम्हाला सांगतो बाळांनो लघु कोण म्हणजे काय असतं माहितीये का, ज्या कोणाचं माप आहे ना, म्हणजे जे 3 कोण आहे ना त्या 3 कोणापैकी एका कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असावं. हा, विशाल कोण म्हणजे काय, त्या 3 कोणांपैकी एक तरी कोण 90 अंशापेक्षा अधिक असावा. पूरक कोणाच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते, सॉरी 180 असते. कोटी कोणाच्या मापांची बेरीज पूरक कोणाच्या मापांची बेरीज बाळांनो 180 अंश असते आणि कोटी कोणाच्या मापांची बेरीज बाळांनो 90 अंश असते. आहेत पुढे 1-2 ठिकाणी असे पण प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्याला त्यांनी विचारलंय का बाबांनो या ठिकाणी काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने मोठा काटकोन जो आहे ना अशा स्वरूपाचा कोण असतो. काटकोन अशा स्वरूपाचा असतो. काटकोनाचं माप या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही 90 आहे, 90 मध्ये 10 मिळवला तर बाळांनो काय येणार या ठिकाणी 100 अंश. आणि तो 90 पेक्षा 10 अंश जादा आहे म्हणजे स्वाभाविक तो काटकोन पण नाहीये आणि तो 90 पेक्षा लहान नाही म्हणजे लघु कोण नाही. म्हणजे 100% तो कोणता कोण आहे बाळांनो, या ठिकाणी विशाल कोण आहे. तर त्याचं उत्तर येणार आहे बाळांनो विशाल कोण. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जर कधी प्रश्न अडचणीत आला तर लक्षात ठेवायचं काय, लघु कोण, नीट लक्ष द्या, लघु कोण, त्यानंतर काटकोन आणि विशाल कोण हे कोणाचे कोणावरून असणारे प्रकार आहे. बाजूवरून मी नंतर एक दिवस शिकवण तुम्हाला त्रिकोण शिकवताना. लघु कोण हा 90 अंशापेक्षा काय असतो, तिन्ही कोणांपैकी कोणताच कोण 90 अंशापेक्षा जादा नसेल म्हणजे 90 पेक्षा सगळे काय असतील लहान असतील. काटकोनाबाबत जर तुम्ही विचारलं, काय रे बाबड्या क्लास चालू आहे माझा, काय काम आहे का. ओके, क्लासमध्ये. तर बाळांनो पहा या ठिकाणी, आणि काटकोन जो असतो ना तो काटकोन म्हणजे कन्फर्म 90 अंशाचा म्हणजे हा डायरेक्ट 90. आणि विशाल कोण म्हणजे काय का त्याच्यातला या 3 पैकी एखादा कोण 90 अंशापेक्षा अधिक असावा. म्हणजे सरळ म्हणजे फार एक जरी असला 91 आला तरी तो काय होईल विशाल कोण. लघु कोण एकही कोण तिन्ही कोणापेक्षा 90 पेक्षा जादा नाही. काटकोन म्हणजे एक कोण 90 अंशाचा आणि विशाल कोण म्हणजे काय 90 अंशापेक्षा तिन्हींपैकी एक तरी कोण एक्स्ट्रा पाहिजे. समजलं. मग याचं उत्तर होतं बाळांनो काय तर विशाल कोण त्रिकोण. ओके, नेक्स्ट, एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या चौपट आहे तर त्या कोटी कोणाचे माप काढा. मी आता सांगितलं होतं तुम्हाला कोटी कोण, पूरक कोण हे लक्षात ठेवायच्या बाळांनो. तुम्हाला शिकवण मी एक दिवस कोटी कोणाच्या मापांची बेरीज असते बाळांनो 90 अंश. पूरक कोणाच्या मापाची बेरीज असते बाळांनो 180 अंश. ओके, आता आपल्याला हे उदाहरण मी तुम्हाला एक वेळ घेऊन टाकत त्यावेळेस तुमचं कम्प्लीट करा. पण आता लक्षात ठेवा एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या किती चौपट आहे. म्हणजे या ठिकाणी कोटी कोण जर चौपट असेल तर त्याचा कोण किती आहे 1 आहे. राईट. आता आपल्याला काय करायचं बाळांनो तर कोटी कोणाचे माप काढा. मग मला सांगा तुम्ही कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते 90 असते. या दोघांची बेरीज करा. 4 आणि 1 किती झाले 5. या ठिकाणी 5 न भागून टाका. 5 1 5 5 1 5.
आता उरले 4, 5 48 म्हणजे 1 युनिट बरोबर किती आलं बाळांनो? 1 युनिट बरोबर आले 18 आणि आपल्याला काय विचारलंय तर त्या कोटिकोणाचे माप काढा. मग संपलं. 18 1 18 म्हणजे त्याचं उत्तर काय येणार बाळांनो? 18 1 18 आणि 18 चौक 72. आपल्याला जर विचारलं असतं तर त्या कोणाचं माप होतं बाळांनो? किती? 18 अंश. लक्षात ठेवायचं. किती अंश आहे मग? 18. ओके. मी तुम्हाला शिकवल एकदम खूप मोठा म्हणजे 20-1 उदाहरणांचा पाठ आहे तो मी एक दिवस तुम्हाला शिकवून टाकल. कोटिकोण पूरक. पण मला अभ्यास करताना जाणवलं की कोटिकोण पूरक कोण त्याच्यानंतर वर्तुळ चौरस यांच्यावरती मोस्टली खूप जादा प्रश्न आहे. पहा, एका वर्तुळाचा परिघ जर बाळांनो ते म्हणतात 154 सेमी असल्यास तर त्या वर्तुळाचा व्यास किती? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं हे पाठ आहे तुमचं. 7 त्रिज्या आहे, 14 व्यास आहे आणि 44 परिघ आहे, 154 क्षेत्रफळ आहे. विशेष नाही. तुम्हाला ज्यांना गरज आहे त्यांनी तुम्ही युट्यूबच्या आपल्या त्या ठिकाणी भूमिती पाठ मध्ये सगळे पाठ तुम्हाला या ठिकाणी दिसून जातील. वर्तुळाचा परिघ जर 154 आहे तर वर्तुळाचा व्यास किती असेल? 14, वर्तुळाचा परिघ 44, त्रिज्या 7. संपला विषय. ओके. नेक्स्ट, एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या देण्यात आलेली. एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या बाळांनो 49 मीटर आहे. क्रीडांगणाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण म्हणतात. 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? नवी मुंबई 2023 ला प्रश्न विचारण्यात आलेला. एकदम सायलेंट गडबड न करता सोडवायचा बाळांनो. तुम्ही प्रयत्न करा. थोडा प्रयत्न तुम्ही पण करा. मी तर सोडून देणारच. थोडस फास्ट होत असेल तर बाळांनो सॉरी करा. मुंबईच्या पेपरच्या दृष्टिकोनातून थोडस फास्ट घेतलं जात आहे परंतु तरी तुम्ही थोडस ऍडजस्ट करा. ओके. चला बाळांनो, आता म्हणतात वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती त्रिज्या किती? 49. तुमची बाळांनो त्रिज्या 49 देण्यात आली. तुम्हाला मी आधी पण सांगितलंय. काय सांगितलं बाळांनो? आपली त्रिज्येची बेसिक किंमत किती आहे? 7. 49 ला तुम्ही 7 न भागा. 7 1 7 7 7 49 म्हणजे काय आलं? 7 पट आलं. पण आपल्याला काय म्हणतात? क्रीडांगणाभोवती तारेचे पदरी कुंपण घालायचे 5. हे क्रीडांगण आहे. हे क्रीडांगणाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालायचे. हा पदर म्हणजे काय असतो? परिघ. हा पदर म्हणजे हे पण कळायला पाहिजे. हा पदर म्हणजे काय असतो? परिघ. क्षेत्रफळ म्हणजे आतला भाग असतो. मग तुम्हाला जर 7 पट काय दिले बाळांनो? त्रिज्या आहे तर तुम्हाला परिघाच्या किती पट जावं लागेल? 7 पटच जावं लागेल. मग या ठिकाणी परिघाची आपली आधार किंमत आहे बाळांनो 44. याला गुणायचं तुम्हाला कोणी? 7 न. चला 7 न गुणा. 7 चौक 28. 7 आले 2. 7 चौक 28 29 आणि 30 म्हणजे किती आला? किती मीटर अंतराला असे 5 पदर. एक परिमिती म्हणजे काय बाळांनो या ठिकाणी तर तुम्हाला 308 किती आले बाळांनो? 308. एक परिमिती तुमची आहे 308 मीटरची म्हणजे पूर्ण. तर तुम्हाला असे किती पदर आहे? 5 पदर. प्रति पदरला खर्च किती आहे? सॉरी प्रति मीटरला खर्च किती आहे बाळांनो? 50. मग चला एकदम क्लिअर या ठिकाणी मी मेन्शन करून देतो. किती आहे तुमची परिमिती बाळांनो? 308. गुणाकारात किती पदरी कुंपण आहे? 5 पदरी कुंपण आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर गुणाकारात काय म्हणतात? प्रति मीटरला 50 रुपये. इथपर्यंत तुम्ही आलात. ठीक आहे. हे 308 असेच ठेवू. आपण या दोघांचा गुणाकार केला तर हा 0 इथं राहील. 5 5 25 म्हणजे झाले 250. गुणाकारात बाळांनो 308 आले. कट करा. हा खाली देऊन टाका. 25 चा पाडा आपला सहज 5 आहे. 25 1 25 25 60 200 म्हणजे आले 20. 0 आहे तसाच आला. 25 1 25 25 3 75 75 आणि 2 किती आले बाळांनो? 77. म्हणून उत्तर आलं 77,000 रुपये. ऑप्शन क्रमांक 1. 77,000 रुपये. ऑप्शन क्रमांक 1. चला तुम्हाला समजलं असेल. स्क्रीनशॉट पण काढून ठेवा म्हणजे तुमच्या वहीमध्ये तुम्हाला मेन्शन करता येईल, लिहून ठेवता येईल. ओके. प्लीज ज्यांनी पाहतात त्यांनी प्लीज लाईक आणि कमेंट करा म्हणजे मला पण छान वाटतंय. बस माझं एवढंच म्हणणं आहे. वारंवार म्हणत नाही परंतु ते गरजेचं आहे. चला मुद्द्यावरती परत येतो. एका वर्तुळाची त्रिज्या दुप्पट वाढली तर वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये किती पटीनं वाढ होईल? जसं तुम्हाला सांगितलंय वर्तुळाची ही त्रिज्या 7 आहे बाळांनो. हिची जर दुप्पट केली तर क्षेत्रफळाकडे जाताना दुप्पट म्हणजे काय होणार आहे बाळांनो? या ठिकाणी 4 पट. कारण 2चा वर्ग होतो क्षेत्रफळाकडे जाताना. 2चा वर्ग म्हणल्यानंतर किती येणार बाळांनो? 4 पट. संपला विषय. 3 पट असतं तर इकडे क्षेत्रफळ झालं असतं 9 पट. 4 पट असतं तर इकडे किती असतं? 16 पट. ओके. कारण तिकडे जेवढी पट आहे तिकडे येताना क्षेत्रफळ येताना त्याचा काय होणार आहे? वर्ग. आणि याच ठिकाणी म्हणले असेल वर्तुळाची त्रिज्या दुप्पट आहे तर त्याचा व्यास सुद्धा दुप्पट, त्याचा परिघ सुद्धा दुप्पट. पण क्षेत्रफळ काय आहे? दुप्पटीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर झाला 4 म्हणून काय आलं बाळांनो? 4 पट. या पुढे एकदम छान आहे. एका त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर बाळांनो 2 3 3 4 आहे. तर त्यांच्यात सर्वात लहान आणि सर्वात जो मोठा कोण आहे ना
यातला फरक काढा म्हणतात. सर्वात लहान आणि सर्वात जो मोठा कोण आहे त्यातला फरक काढायला लावतात. मी तुम्हाला खूप वेळा सांगतोय, आपला वेळ वाचला पाहिजे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज बाळांनो किती असते? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके, तिन्ही गुणोत्तर दिलीत ना, या तिन्ही गुणोत्तरांची बेरीज करा. 4 आणि 3 7, 7 आणि 2 बाळांनो झाली 9. आता त्यांनी आपल्याला सांगितलं सर्वात लहान कोण आणि सर्वात मोठा कोण यातला फरक. सर्वात लहान आहे 2 आणि सर्वात लहान आहे 4, म्हणजे या दोघातला फरक किती आहे बाळांनो? 4 आणि 2 मधला फरक पाहिला तर इथं 2चा फरक आहे, म्हणजे इथं डायरेक्ट लिहून टाकला आपण. 9 1 9, 9 2 18, म्हणजे तुम्हाला इथं 20 गुणाकारात 2 म्हणजे उत्तर येतं बाळांनो 40 अंश, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न जसा दिलाय ना तसंच, म्हणजे प्रत्येक काढत बसून वेळ नका खर्च करू, कारण नंतर तुम्हाला 90 मिनिटांमध्ये एवढे 50 गणित आणि रिझनिंग सोडून परत बाकीचे पण प्रश्न सोडवायचे असतात. ओके, नेक्स्ट बाळांनो. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी देण्यात आलेली. पहा पुन्हा एकदा, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? परत तशा स्वरूपाचा प्रश्न नवी मुंबई 2023 ला विचारला बाळांनो. चला तुम्ही सोडू शकता पटपट पटपट. ठीक आहे, हा झाला छोटासा काटकोन. ओके, ते म्हणतात बाबांनो काय, बाजू एका काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी देण्यात आलेली. समजा खालची बाजू 24 आणि वरली 7 आणि तुम्हाला काय काढायला लावलंय तिथं? कर्णाची लांबी. ओके, मग मी तुम्हाला सांगितलं काटकोन करणाऱ्या दोन बाजू दिलेल्या असतात त्यांचा वर्ग करा. 7चा वर्ग 24चा वर्ग. 24चा वर्ग किती आला बाळांनो? 576. हे माझं पाठ आणि तुमचे पाठच असणं अपेक्षित आहे. 7चा वर्ग आहे बाळांनो 49, यांची बेरीज करा. चला 9 आणि 6 आले बाळांनो किती? 15. हात चाला. 7 आणि 8, 8 आणि 4 12, हात चाला 625. मी तुम्हाला सांगितलं इकडे जायचं वर्गमूळ काढा. 625 कोणाचं वर्गमूळ बाळांनो? 25चं, म्हणून या ठिकाणी उत्तर आलं बाळांनो 25. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला नेक्स्ट. 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल? नवी मुंबई 2023 ला. या ठिकाणी तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतात बाळांनो. ऑप्शन पण पहा. आता एकदम क्लिअर, हे मीटर दिलंय आणि इकडे बाळांनो सेंटीमीटर सांगितलं. मग त्याला पहिल्यांदा कशात कन्वर्ट करणारे बाळांनो? तुम्ही सरळ सरळ बाळांनो 9.99 ला तुम्ही जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर याचं पहा काय होणार आहे? 2 घर निघून गेले, म्हणजे सरळ सरळ 100 न गुणलं तर 999 सेंटीमीटर झालं. आणि याच्यातून काय म्हणतात? 9 सेंटीमीटरचा तुकडा जर काढला तर किती येणार आहे? 990 सेंटीमीटर, म्हणजे ऑप्शन क्रमांक हा. पण आता मीटर दिलंय बाळांनो, इकडे देताना काय दिले आपल्याला? त्यांनी ऑप्शन नीट पाहिजे असं. ऑप्शन मध्ये त्यांनी आपल्याला मीटर दिलं, सेंटीमीटर नाही. पुन्हा एकदा आपल्याला मीटर करायचं, म्हणजे 990 छदस्थानात आले 100 बाळांनो. 1 0 गेला, एक घर पुढे जाईल, म्हणजे 9.9 मीटर. 9.9 मीटर, ऑप्शन क्रमांक 2. कधी पण ऑप्शन का लक्ष द्यायचं, म्हणजे पटकन आपल्याला काय म्हणणं आहे त्यांचं एकदम कळून जात. ओके, घ्या बाळांनो नेक्स्ट. एका खोलीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की एका खोलीमध्ये 30 सेंटीमीटर लांबी आणि 30 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या, एका खोलीमध्ये 30 सेंटीमीटर लांबी आणि 30 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या 150 फरशा बसवल्या आहेत. म्हणजे फरशीची जी लांबी आहे ना, चौरस आकाराची 30x30 आकाराची फरशी आहे. ओके, बसवलेल्या आहेत. त्या खोलीची लांबी 4.5 मीटर आहे, तर रुंदी किती असेल? एकदम इझी प्रश्न आहे बाळांनो. आपल्याला माहिती आहे खोलीचा चौरसाची लांबी 30x30 आकाराची फरशी आहे. अशा किती फरशा आहेत? 150 आहेत. या ठिकाणी मेन्शन केलंय बाळांनो, या ठिकाणी मीटर आहे. 4.5 मीटरचं जर तुम्हाला सेंटीमीटर करायचं असेल तर ते काय होणार बाळांनो? एक घर गेलं म्हणजे राहिलं काय? 450 सेंटीमीटर. डायरेक्ट करून टाक, इथं केलं असं तरी चाललं असं, पण मी वेळ इकडे घरून इकडे आणलं. चला 450 बाळांनो. ओके, या ठिकाणी आपण जर पाहिलं ना बाळांनो, हा 1 गेला, हा 1 0 गेला. 15 1 15, 15 त्रिक 45, 3 1 3 म्हणजे राहिले 10. 10 गुणाकारात 30 म्हणजे झाले बाळांनो 300 सेंटीमीटर. आपल्याला या ठिकाणी माप मीटर मध्ये आहे, म्हणून भागलं तुम्ही 100 नंतर काय यायला पाहिजे? 2 0 गेले, म्हणून उत्तर येतं बाळांनो 3 मीटर. त्याची जी काही रुंदी असणार आहे बाळांनो ती 3 मीटर असेल. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक किती आहे? 4. ओके, माझ्याकडून थोडस फास्ट होत असेल तर तुम्ही पॉज करून पाहत जा बाळांनो. ओके, तर मला कमी वेळामध्ये वाटतंय थोडस जास्त द्यावं, आणि पुढं कोणी नसल्यानंतर आभासी कृतीनं
जेव्हा आपण अध्यापन करत असतो त्यावेळेस थोडंसं स्पीड पण वाढून जातं. तरी पण तुम्हाला काहींना अडचण आली तर तुम्ही थोडासा व्हिडिओ नंतर पॉज करा आणि पुन्हा एकदा ते उदाहरण व्यवस्थित पाहून घ्यायचा. घ्या पुढे बाळा. आता या ठिकाणी काय म्हणतात पहा बरं, नवी मुंबई 2023 लाच प्रश्न आहे हा. एका आयताकृती शेतीला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी, नीट वाचायचा बाळांनो, एका आयताकृती शेतीला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये दरानं एकूण 4200 रुपये खर्च आला. त्या शेताची लांबी बाळांनो 45 मीटर असल्यास त्या शेतीची रुंदी किती? आता आपल्याला रुंदी काढायला लावली, चला सोडवा. ओके, ठीक आहे बाळांनो. कधी कधी कॅमेरा मूव्ह होतो, पाहून घ्या, काही नाही अडचण होतो. कधी कधी माझ्याकडून एखाद्या बटन दाबलं गेलं तर होऊन जातं. ओके बाळांनो, पहा बरं तुम्ही उदाहरण घ्या. ठीक ठीक आहे, ठीक काय त्याच्यात विशेष टेक्निकल इश्यू असतात, कधी कधी होऊ जाऊ शकतं, काय अडचण नाही. चला बाळांनो, आता पहा बरं बाळांनो, एका आयताकृती शेतीला 3 पदरी कुंपण घालण्याचा प्रति मीटर 10 रुपये दरानं एकूण 4200 रुपये खर्च आला असं म्हणणं आहे. तर त्या शेतीची लांबी 45 मीटर आहे, तर तुम्हाला रुंदी काढायची. आता या ठिकाणी तुम्हाला आयताकृती शेती दिली. या आयताकृती काय शेती आहे, चौरसाकृती नाही, आयताकृती. मग तुम्हाला या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दिलंय का त्या शेतीची या ठिकाणी आपल्याला लांबी दिली, आपल्याला फक्त आता रुंदी विचारतात आणि खर्च वगैरे दिलाय, तर उलट उदाहरण दिलं. तर या ठिकाणी काय करायचं बाळांनो, टेन्शन नाही घ्यायचं. किती अमाऊंट आहे? 4200 रुपये. छदस्थानात कोण येणार बाळांनो, या ठिकाणी 10 आहे, 10 भागून टाकलं म्हणजे या ठिकाणी किती आले? 420 आले. 420 रुपये आल्यानंतर आपल्याला काय बाळांनो, 420 आले. तर पहा, एका आयताकृती आणि याला तुम्ही जर एक मिनिट, एका आयताकृती शेतीचे 3 पदरी कुंपण, हा तेच म्हणलं, काहीतरी गडबड झाली काय. तर या ठिकाणी एका आयताकृती शेतीचे 3 पदरी कुंपण आहे आणि कुंपणाला खर्च येतो 10 रुपये प्रति मीटर दराने, काय प्रॉब्लेम नाही. चला, हे 4200 रुपये, इथं 3 अंक दिसत नाही त्यामुळे वाचताना थोडी गडबड होती. ओके, या ठिकाणी पहा 4200 रुपये, छदस्थानामध्ये किती रुपये? 10 रुपये. शून्य गेला, शून्य गेला, हे राहिले 420. आणि किती पदरी कुंपण आहे? 3 पदरी. आपल्याला एक परीघ काढायचा आहे. काय म्हणजे या ठिकाणी परीघ म्हणजे तुम्हाला आता इथं परिमिती काढायची. ओके, मग या ठिकाणी पहा बरं किती? 3 आहे. 3 1 3, 3 1 3, उरला 1, 3 चौक 12 म्हणजे 140. तुमची एक परिमिती किती आली त्या आयताची बाळांनो? 140 आली. परिमिती किती आली बाळांनो? 140 आली. तर पहा या ठिकाणी मेन्शन करा. ठीक आहे, ठीक आहे. कॅमेऱ्याच्या सेटिंग मध्ये थोडीशी अडचण येत असेल, नो प्रॉब्लेम बाळांनो. पुन्हा एकदा सांगतो, कारण कॅमेरा थोडासा हल्ला होता त्यामुळे मी थोडंसं परत एकदा क्लिअर करून देतो तुम्हाला. ओके, आता तुम्हाला कॅमेरा हल्ल्यामुळे समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. एका आयताकृती किती बाळांनो? 3 पदरी कुंपण आहे. घालण्यासाठी प्रति मीटर किती येतं बाळांनो? 10 रुपये दरानं एकूण 4200 रुपये खर्च येतो. 4200 रुपये खर्च, 4200 रुपये खर्च. छदस्थानात किती बाळांनो? 10 करून टाका. शून्य गेला, शून्य गेला म्हणजे राहिले किती या ठिकाणी? 420. किती पदरी कुंपण आहे? 3 पदरी. 3 न भागून टाका. 3 1 3, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे 140 तुमची काय आली? परिमिती. या ठिकाणी त्या आयताची परिमिती किती आली बाळांनो? 140. जो काय तुमचा आयत असेल ना, अशा स्वरूपाचा जो आयत, तर त्या आयताची परिमिती आली 140. आता तुम्हाला लांबी आणि रुंदी काढायचं माहिती आहे. आयताची जर परिमिती 140 आहे, तुम्हाला माहिती आहे 2 असतं ब्रॅकेटमध्ये, तुमची लांबी असते म्हणजे ती आली 45 आणि बाळांनो अधिक काय असते? रुंदी असते. असं संकल्पना असते. मग या ठिकाणी 2 काय बाळांनो? गुणाकारात. इकडे आता ते काय होतील बाळांनो? भागले जातील. 140 छदस्थानात 2 बरोबर काय येणार? तुमचे 45 आणि तुमची काय ती रुंदी. बे 7 14 70 म्हणजे सरळ सरळ 70. हे 45 इकडे अधिक, इकडे आता वजा होतील, यातून 45 गेले तर राहणार किती बाळांनो? पहा बरं, 45 मधून जर तुमचे या ठिकाणी 70 मधून 45 गेले तर पहा बाळांनो राहिले 6. 10 तून 5 गेले 5,
आणि या ठिकाणी बाळांनो 6 म्हणजे राहिले 25. या ठिकाणी उत्तर येते 25 मीटर. किती येणार रुंदी बाळांनो? 25 मीटर. थोडं समजून घ्यायचं, उदाहरण खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं बाळांनो. थोडस कॅमेऱ्याचं सेटिंग बदलली असेल पण नो प्रॉब्लेम, त्याच्यातून थोडस पुन्हा या उदाहरणात त्यामुळे थोडासा वेळ गेला असेल. ओके, तुम्ही जरा स्क्रीनशॉट काढले तरी चालेल, पाहून घ्या बाळांनो. ओके, चला नेक्स्ट. या ठिकाणी बाळांनो काय सांगण्यात आलेलं आहे, 20 मीटर लांब, त्यानंतर 10 मीटर रुंद, 5 मीटर खोल खड्ड्यातील काढलेली माती 25 मीटर लांब, 8 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीचा थर तयार होईल. म्हणजे तुम्हाला उंची काढायची, आणि उंची काढायची ते तुम्हाला काय दिसते बाळांनो? इष्टिका चिठ्ठीचा आकार आहे. कशाचा आकार आहे बाळांनो? इष्टिका चिठ्ठीच्या आकाराच्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेले एकदम सायलेंट मध्ये. आता मी तुम्हाला सोडून देतो, एकदम गडबड न करता पहा बाळांनो. तुम्ही 20 मीटर लांब दिलंय, 10 मीटर रुंद दिले आणि खोल दिले 5, आणि हा जो असणार आहे तो कसा करायचा बाळांनो? 25 मीटर लांब आणि किती? 8 मीटर, आणि तुम्हाला काढायची काय या ठिकाणी रुंदी किंवा उंची. ओके, अशा स्वरूपाची मांडणी करून घ्या. 5 1 5, 5 5 25, 5 1 5, त्यानंतर 5 चौक 20, 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 पंचेता. म्हणजे सरळ सरळ काय आलं बाळांनो? 5 मीटर. ऑप्शन क्रमांक 1 एकदम सोपं होतं. किती मीटर येणार आहे? 5. सरळ सरळ किती मीटर आली? 5 मीटर. इष्टिका चिठ्ठीचा या ठिकाणी तुम्हाला घनफळ काढायचं आहे. इष्टिका चिठ्ठीचे घनफळ LBH, लांबी गुणाकारात रुंदी गुणाकारात उंची असते. चला नेक्स्ट. एकदम छान उदाहरण होतं, पहा बाळांनो. मऊ मुंबई 2023. 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद, 1 मीटर खोल आकाराच्या रिकामा पिंप पाण्याने पूर्ण भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल? किती लिटर बाळांनो पाणी लागेल? अशा स्वरूपाचं म्हणणं आहे यांचं. 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल आकार. आता मी तुम्हाला त्या दिवशीच्या पण गणितात एकदा सांगितलं आहे, तर बाळांनो लक्षात ठेवायचंय. आता यांचा काही गुणाकार करा, 1 गुणाकारात 1 गुणाकारात 1, म्हणजे यांचा सरळ सरळ गुणाकार झाला 1 मीटरच. जेव्हा तुम्हाला धारकता काढायची असते ना, म्हणजे लिटर मधले, त्यावेळेस जर मीटर असेल ना मीटर, तर मीटर असेल तर 1000 न गुणायचं असतं, आणि जर सेंटीमीटर असेल ना सेंटीमीटर, तर त्याला 1000 न भागायचं. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. याच ठिकाणी जर असताना 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर ऐवजी 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर, तर तुम्हाला 1000 न भागायचं होतं. मीटर असेल तर फक्त 1000 न गुणा, म्हणजे उत्तर आला असं बाळांनो 1000 लिटर. किती पाणी लागणार त्याच्यात? 1000 लिटर. ऑप्शन क्रमांक 3 एकदम सोपा आहे. प्रश्न नीट पाहिजे. सेंटीमीटर असेल तर 1000 न भागायचं, मीटर असेल तर काय? धारकता काढताना 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडाची घनाकृती ठोकळा वितळून. आता या उदाहरणात बऱ्याच मुलांनी कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ लावला असेल. 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 1.5 सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील? घनाकृती ठोकळे किती तयार करता येतील? चला बाळांनो सोडवा. आता घनाकृती ठोकळे करायचे तर मी तुम्हाला क्लिअर पुन्हा एकदा सांगतो. 3 6 गुणाकारात 6 गुणाकारात 6 छेदस्थान. तुम्ही जर पुस्तकात पाहिलं तर बरेच दशांश स्थळ दिलेले असतात, मुलं घाबरे होतात. इथं पहा 1.5 गुणाकारात 1.5 गुणाकारात 1.5, 6चा आहे तो 1.5 चा करायचा. मग तुम्हाला मी एक सांगल, खाली किती आहे? 1 घर दशांश स्थळ, 1 घर दशांश स्थळ, 1 घर. प्रत्येकाचा वरती 1 1 शून्य देऊन टाकू, विषय क्लोज करून टाकू. म्हणजे पहा 6 ऐवजी झाले 60, इथं पण 60 बाळांनो, इथं पण 60, आणि छेदस्थानात त्यांचा दशांश स्थळ गेला कारण वरती 1 1 शून्य ठेवला, म्हणजे 15 गुणाकारात 15 गुणाकारात 15. तुम्ही पुस्तकात कोणतेही चेक करा, तुम्हाला दिसेल किती खतरनाक त्यांनी ते दशांश. 15चा घन केलाय 3375, आणि वरती 6चा घन 216. मला सांगा तुम्ही 216 गुणाकारात 3375, हे किती घर आहे? 1 2 3 घर. 3.375 न भागायचं 216ला. मुलांना उदाहरण पाहिल्या लाईटी लागतात, त्यामुळं इतका क्रिटिकल उदाहरणच नाही, ते एकदम नॉर्मल आहे. खाली 1 दशांश स्थळ 3 दशांश स्थळ आहेत ना, ते तिन्ही वरती 1 1 शून्य देऊन टाका. आपला पाडा पाठ आहे. 15 1 15 15 चौक 60, 15 1 15 15 चौक 60, 15 1 15 15 चौक 60. 4चा 3 वेळा गुणाकार काय होणार आहे? 4चा घन म्हणजेच काय आला बाळांनो? 64. किती सोपं आहे. म्हणजे तुम्हाला जर हे उदाहरण असं सोडावं लागलं ना, 216 छेदस्थानात 3.375, विषयच नाही.
गुणाकार कॅल्क्युलेटर शिवाय आपल्याला जमणारच, भागाकार कॅल्क्युलेटर शिवाय जमणारच नाही. एवढं किचकट करायची गरज नाही, इतकं सोपं असताना. ओके बाळांनो, ठीक आहे. पहा पुढलं उदाहरण. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारा कोणापैकी एका कोणाचं माप 40 अंश असेल तर दुसऱ्या संगत कोणाचं माप किती? संगत कोण कसे असतात तर लक्षात ठेवा बाळांनो, संगत कोण याला म्हणतात हा आणि हा याला म्हणतात संगत कोण. कोणते कोण म्हणतात याला? संगत कोण. आणि संगत कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. काय लिहून ठेवा. पूरक कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश, संगत कोणाच्या यांना म्हणतात संगत. संगत कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जर तुम्हाला त्यांनी सांगितलं दोन समांतर रेषांना एका छेद, दोन समांतर रेषा एका छेदिकेनं छेदला असता, ही समांतर रेषा आहे तिला एका छेदिकेनं छेदला असता तयार होणारा कोणापैकी एक कोण काय? हा जर 40 अंशाचा असेल तर खालचा किती पाहिजे? 140. कारण का या दोघांच्या मापाची बेरीज किती असते बाळांनो? 180. समजलं? एकदम नॉर्मल आहे. प्रश्न सोपे असतात परंतु आपण त्यांचा कधी अभ्यास केलेला नसतो म्हणून आपल्याला ते थोडीशी जड वाटतात. ओके, नेक्स्ट. आता हे पण उदाहरण खूप छान आहे. मीरा भाईंदरला विचारलं होतं त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? याही वर्षी असे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न भूमितीत आणि गणितात आले. आता हा त्रिकोण आहे बाळांनो अशा स्वरूपाचा, आणि या त्रिकोणाचा जो शिरोबिंदू नाही याला म्हणतात. याच्यातून काढलेला जो वर्तुळ असतो त्याला काय म्हटलं जातं तर लक्षात ठेवायचं परिवर्तुळ. काय म्हटलं जातं याला? परिवर्तुळ. हे नॉर्मल एक एक गोळीमध्ये लक्षात राहून जातं. पाहता पुढे सगळ्यात छान प्रश्न हा एक मला खूप आवडला. एका वर्तुळाच्या जीवा 24 सेमी लांबीची असून एका वर्तुळाची लागत होती या ठिकाणी, म्हणजे वाक्यामध्ये थोडीशी सलग झाली असेल. एका वर्तुळाची जीवा 24 सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रकापासून अंतर 5 सेमी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? एकदम छान. तुम्हाला मी पूर्वी पण सांगितलं हा वर्तुळ आहे ना, वर्तुळ कळायला पाहिजे तुम्हाला. मी खूप शिकवलं असेल त्याच्यावरती. हे वर्तुळ आहे बाळांनो, या ठिकाणी हा केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा. वर्तुळाला एका बिंदूतून छेदून जाणारी ही वर्तुळाची स्पर्शिका असते. लक्षात ठेवा. त्यानंतर ही वर्तुळाची झाली बाळांनो त्रिज्या. तुम्ही जर असं काढलं तर हा वर्तुळाचा झाला व्यास, ही वर्तुळाची झाली जीवा. सगळ्यात मोठी वर्तुळातली जीवा म्हणजे हा असतो बाळांनो व्यास. एकदम क्लिअर लक्षात ठेवा. हा झाला व्यास. आता आपल्याला त्यांनी प्रश्न, ठीक आहे हे तुम्हाला झाले प्राथमिक माहिती सगळं. यांनी आपल्याला प्रश्न काय केलाय? वर्तुळाची जीवा 24 सेंटीमीटर लांबीची असून हे समजा वर्तुळ आहे आणि वर्तुळाची जीवा जी आहे, ठीक आहे चला, ही वर्तुळाची जी जीवा आहे ना ते वर्तुळाच्या केंद्रकापासून 5 सेंटीमीटर सॉरी, हे वर्तुळाचा केंद्रक आहे आणि या केंद्रकापासून 5 सेंटीमीटर इथपर्यंत काय, आणि इथून अशी काय आहे बाळांनो? जीवा आहे. काय आहे? ही जीवा आहे. हे वर्तुळ आहे आणि वर्तुळापासून किती बाळांनो? तर 5 सेंटीमीटर मापावरती, म्हणजे वर्तुळाचा केंद्रक आहे हा. वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळापासून 5 सेंटीमीटर अंतरापासून काय जाते? वर्तुळाची जीवा जाते. ही व्यास नाही होऊ शकत. व्यास हा वर्तुळाच्या केंद्रकातून जात असतो, याला व्यास म्हणतात. जीवा सगळ्यात मोठी म्हणजे काय असणार आहे? व्यास असणार. एक लक्षात ठेवा. मग इथपासून दिलंय तर ते म्हणतात त्याची त्रिज्या सांगा. या अशा स्वरूपाची त्रिज्या आहे, याला त्रिज्या म्हणतात. त्रिज्या काढायला लावली आपल्याला त्यांनी. एकदम गडबड नका. जीवा किती तुमची? सगळी 24 आहे ना, ही टोटल 24 आहे. तर निम्मी काय होणार? इथं आले 12 बाळांनो, इथं आले 12 आणि ते म्हणतात इथं किती आहे? 5 आहे. मला सांगा झाला की नाही काटकोन? काटकोन त्रिकोण झाला. मग इथं 5चा वर्ग आणि इथं सॉरी इथं 12चा वर्ग आणि इथं 5चा वर्ग, यांची बेरीज होणार आहे कर्ण काढायचं असेल. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग बाळांनो 25, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 100 किती आले? 69. 169चं वर्गमूळ काढा म्हणजे तुमचा कर्ण आहे. ते किती आलं बाळांनो? 13. किती सोपं आहे पहा बरं. म्हणजे या ठिकाणी 13 सेंटीमीटर. या ठिकाणी काय असणार आहे बाळांनो? 13 सेंटीमीटर. ओके, व्यवस्थित घ्या लिहून. या बाळांनो नेक्स्ट. 30 मीटर रुंदी आणि 30 मीटर रुंदी 12 मीटर लांबी असलेल्या हॉलला मोठ्यात मोठा चौरस आकृती फरशा बसवायच्या असतील तर त्यांचे माप खालीलपैकी कोणते? इथून पुढं कधी प्रश्न वाचला ना बाळांनो तर मोठ्यात मोठ्या म्हणल्यानंतर बाळांनो मसावी हा शब्द लक्षात ठेवा. आणि लहानात लहान म्हटला, लहानात लहान तर बाळांनो एलसीएम म्हणजे लसावी. हे दोन शब्द लक्षात ठेवा. मोठ्यात मोठं म्हटल्यावरती मसावी आणि लहानात लहान म्हटल्यावर लसावी. एकदम क्लिअर. मग मला सांगा तुम्ही, हे 10 आहेत आणि 12 आहेत, त्यांचा एससीएफ म्हणजे मसावी किती यायला पाहिजे? बे एक बे, बे पंच 10, बे सक 12. परत भाग जात नाही म्हणून 2/2 किती येणार बाळांनो? 2/2 मीटर मापाची. एकदम इझी आहे. 2/2. ओके,
एक हे पण सोपं. 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितुळून 5 सेमी बाजू असलेले किती ठोकळे तयार करता येतील? मीरा भाईंदर 2023 ला. ओके, मग मला सांगा तुम्ही काय 8 गुणाकारात 8 केला, 8चा घन केला तरी चालेल आणि 2चा घन केला तरी चालेल. 8चा घन तुमचा आहे 512 आणि 2चा घन आहे 8. असे भागलं तरी चालेल. 8 1 8, 8 सक 48, 3 उरले 8 चौक 32 म्हणजे किती आले बाळा? 64. ही पण एक पद्धत आहे. दुसरी सोपी पद्धत जी काय मी कायम सांगतो, 3 आहे ना, 8 गुणाकारात 8 गुणाकारात 8 घन काढायचंय. 2 गुणाकारात 2 गुणाकारात 2. चला एकदम सोपा आहे. बेक बे बे चौक 8, बेक बे बे 2 4, 2 ला 2 गेले. 8 गुणाकार 8, 8चा वर्ग किती आहे बाळांनो? 64. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. एकदम इझी. तुम्ही कसं प्रश्नांना टॅकल करतात ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. चला सोडा बाळांनो. एका चौरसाची परिमिती बाळांनो 100 मीटर आहे. म्हणजे मला तर प्रश्न पाहिला ना उत्तर लगेच सुचतं, तर तुम्हालाही सुचन बाळांनो. एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? एका चौरसाची परिमिती बाळांनो 100 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ पाहिजे असतं तर तुम्हाला कोण पाहिजे असतं? बाजू. कोण पाहिजे असतं? बाजू. बाजूचा वर्ग केला की तुमचं चौरसाचं काय मिळून जाईल? क्षेत्रफळ. पण पहिली तुम्हाला याच्यातून काय करावं लागणार आहे? बाजू काढावं लागणार आहे. बाजू काढायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे चौरसाची परिमिती जर 100 आहे तर त्याला 4 पट म्हणजे 4 न भागून टाका. 4 1 4, 4 2 8, 2 उरले 4 25 म्हणजे किती आले? बाजू बरोबर आली बाळांनो 25. आणि तुम्हाला काय सांगितलंय? क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ जर काढायचं आहे तर मग तुम्हाला माहिती आहे 25चा वर्ग करायचा. 25चा वर्ग आहे बाळांनो 625. हे बेसिक आहे. पण उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4. बेस जर पक्का असेल तर ह्या गोष्टी एकदम नॉर्मल आहेत. चला नेक्स्ट बाळांनो. मागल्या 2019 ला पेपरला असा एक प्रश्न होता, तुम्हाला ऍज इट इज मी नंतर सांगून देईल तो कुठं उतरला का, तो 2019 चे पण घेताना मी सांगाल. तर असा प्रश्न पाहिजे, एक समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ 112 चौरस सेमी असून त्याचा पाया 10 सेमी आहे, तर त्याची उंची काढा. आता या ठिकाणी पण पहा बाळांनो, बेसिक गोष्टी असतील. ओके ओके, पहा बाळांनो, बेसिक गोष्टी असतील या ठिकाणी पण. कॅमेऱ्याचे थोडस सेटिंग बिघडते कधी कधी. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. लक्ष द्या सर्वांनी. तर या ठिकाणी पहा, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 112 चौरस सेमी असून त्याचा पाया 10 सेमी असेल तर त्याची उंची काढा म्हणतात. समांतरभुज चौकोन एक प्रकारे काटकोन असून मागल्या 2019च्या पेपरमध्ये सरळ विचारलं होतं का समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सांगा, अशा स्वरूपाचा प्रश्न होता. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ का सांगतोय बाळांनो? तर मागल्या वेळेस प्रश्न होता डायरेक्ट विचारलं होतं, तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर असं पाया गुणाकारात उंची. डायरेक्ट प्रश्न असाच दिला होता, तुम्हाला क्षेत्रफळाचं सूत्र विचारलं होतं म्हणून त्या ठिकाणी मी तुम्हाला देऊन ठेवलं. आणि पण लक्षात ठेवायचं आता एकदम नॉर्मल आहे. काय बाळांनो? क्षेत्रफळ 112 आहे. ओके, पाया किती आहे? 10 आहे. मग या ठिकाणी पाया आला 10, तर उंची काढायची. तुम्हाला काय येईल उंची सांगा बरं? खाली एक घर दशांश स्थळ आहे तर वरती एक खाली एक शून्य आहे तर वरती डावीकडे घर चला 11.2 संपला विषय. काय? सेमी आहे तर सेमी घेऊन टाकू. 11.2 सेंटीमीटर त्याचं काय असं माप असं झालं. ओके, नेक्स्ट पहा, एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्या चाकाचे 8.8. खूप प्रश्न याच्यावरती. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे तर त्या चाकाचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील? तर 8.8 किलोमीटर अंतरात त्याचे किती फेरे होतील? चला सोडवा. 8.8 किलोमीटर अंतरात त्याचे किती फेरे होतील? कोल्हापूरला विचारलंय. तुम्हाला फेरे लागत असेल ना, फेरे, तर तुम्हाला परीघ पाहिजे असतो. काय पाहिजे असतो? परीघ. परीघ आला त्यानंतर वरती तुमचं अंतर येतं 8.8 आणि छेदस्थानामध्ये काय लागत असतो? तुम्हाला फेरे काढायचे. फेरे घ्यायचे असेल तर. आणि खाली असतो तुमचा बाळांनो परीघ. एक कन्सेप्ट असते आणि हे तुम्हाला ज्ञात असायला पाहिजे. मग मला सांगा, या ठिकाणी तुमची त्रिज्या दिली, आपल्याला परीघ पाहिजे असं. जेव्हा तुम्हाला फेरे काढायचे तेव्हा तुम्हाला परीघ पाहिजे. 8.8 किलोमीटर अंतर झालं. या ठिकाणी सेंटीमीटर आहे, लक्षात ठेवा. 28 मीटर सेंटीमीटर त्रिज्या आहे. त्रिज्येची बेसिक किंमत 7 आहे, भागून टाका. 7 1 7, 7 चौक 28 म्हणजे 4 पट आहे. मग तुम्हाला परीघाकडे पण जाताना 4 पट जावं लागेल. 44 तुमची आधार किंमत आहे, त्याला 4 न गुणून टाका. 4 चौक 16, 4 चौक 16 आणि 1 17.
आता हे माझे आकडे पाठ झाले 176 आहे. किती आला परीघ तुमचा 176 परंतु सेंटीमीटर आहे. काय सेंटीमीटर? छेदस्थानात आला 176. तुम्ही या ठिकाणी पाहता हे काय किलोमीटर आहे, खाली काय आले सेंटीमीटर आले. जेव्हा सेंटीमीटर असेल ना बाळांनो त्यावेळेस लक्षात ठेवायचं त्यावरती 5 शून्य ठेवायचे. किती? मीटरचे 3 आणि पुढं सेंटीमीटरचे परत 2 असे टोटल किती शून्य ठेवायचे? 5. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं बाळांनो तर हा एक शून्य कट होईल आणि मग या ठिकाणचा दशांश स्थळ गेला. आता भाग देऊन टाका. भाग 11 न जाणार. 11 1 11 उरले 6. 11 6 66. 11 1 11 11 8 88. ओके. 8 1 8 8 2 16. 2 न भागून टाका. बे 1 बे बे 5 10. पुढे किती शून्य? 3 1 2 3. म्हणून उत्तर काय आलं बाळांनो? 5000 ऑप्शन क्रमांक 3. 5000 ऑप्शन क्रमांक 3. समजलं? व्हेरी नाईस. व्यवस्थित लिहित जा. स्क्रीनशॉट पण घेत जा बाळांनो. मी थोडासा बाजूला होतो वाटलं स्क्रीनशॉट घेण्यासाठी. मी नको यायला मध्ये. ओके. नेक्स्ट चला सोडा. एका हॉलची लांबी 15 मीटर आहे व रुंदी 10 मीटर आहे. एका हॉलची लांबी 15 मीटर आहे आणि रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर त्यासाठी किती फरशा लागतील? चल किती फरशा लागतील सोडा मला. ओके. चला मी सोडून देतो आता. किती आहे? 15 मीटर गुणाकारात 10 मीटर आणि जो फरशी आहे ना चौरसाकृती आकाराची किती बाळांनो? 0.25 बाय 0.25 मीटर आहे. 0.25 बाय 0.25 आहे. मग तुम्ही या ठिकाणी 0.25 आणि इथं लिहिले असते 0.25. माझं तुम्हाला कायम सांगणं यांचा गुणाकार करण्यात वेळ खर्च ना करू. याचं किती आहे? 2 घरं शून्य आहेत. दशांश स्थळ आहेत वरती 2 शून्य आहेत. इथं 2 घरं दशांश स्थळ आहेत वरती 2 देऊन टाका. म्हणजे काय झालं? 15 व 2 दिले म्हणजे झाले 150. याच्यावर 2 दिले म्हणजे झाले किती? 1000. छेदस्थानात कोण राहिलं? 25 बाय 25. एकदम नॉर्मल आहे. तुम्ही कसं गणितांना टॅकल करता हे इम्पॉर्टंट असेल. पहा बरं. 25 1 25 25 चौक 100 म्हणजे 40. 25 1 25 25 150 म्हणजे झाले 60. आता सरळ गुणाकार करायचा आहे. 60 गुणाकारात बाळांनो 40. 1 2 दोन्ही पण शून्य खाली देऊन जा. 6 चौक 24 म्हणजे किती आलं? 2400. ऑप्शन क्रमांक 3 2400. ओके. माझं तेच परत परत सांगणं असेल बाळांनो प्लीज एक लाईक आणि कमेंट अवश्य करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करण्याचा कृपया माझी तुम्हाला विनंती असेल. कारण मी खूप कष्टानं तुमच्यापर्यंत हा डेटा आणतोय. माझं त्यामागला एकच मोठी असतो का तुम्ही त्यावरती एक कमेंट केली तर मला पण छान वाटतं आणि कारण तुमच्या यशामध्ये आमचा छोटासा वाटा असावा असं आमचं मत असतं. कारण शिक्षक असा प्राणी आहे ना तर त्याला एक स्वार्थ असतो. तो स्वार्थ म्हणजे काय असतो? जे मुलं सक्सेस होतात ना त्या सक्सेस झालेल्या मुलांच्या मुखातून एक वाक्य यावं यासाठी आम्ही काम करत असतो. सक्सेस झालेल्या मुलांच्या मुखातून जेव्हा वाक्य येतं ना का बाबा आम्ही तेव्हा शिक्षकांक शिकवत होतो किंवा आम्ही जेव्हा पेपर सोडवत होतो ना त्या पेपर सोडवताना आम्हाला त्या शिक्षकांचं सोडवलेलं जमलं किंवा ते आमच्या पेपरमध्ये आल्यानं आम्हाला त्याच्यामुळे काय झालं का पेपर सोपा गेला असेल. आणि जेव्हा तुम्ही ते वाक्य एखाद्या ठिकाणी घेता की नाही या शिक्षकामुळे झालंय. ऑब्व्हियसली तुमच्या आयुष्यात खूप शिक्षक आले असतील. म्हणजे जेवढे शिक्षक आले असतील ज्या ज्या शिक्षकांनी तुम्हाला ज्या ज्यावेळी शिकवलं असेल पेपर सोडवताना किंवा तुमच्या आयुष्याच्या अशा ठिकाणी त्या गोष्टीनं तुम्हाला जाणीव करू दिली असेल का हे वाक्य आपल्या एका शिक्षकानं आपल्याला सांगितलं होतं. म्हणजे माझं पण तेच म्हणणं असं बरेचसे मुलं पराभूत होतात ना त्याला कारण पण तशाच स्वरूपाचे असतात. आज मी त्याच्यावर काही जास्त बोलत नाही. माझा व्हिडिओ येईल एक तुम्हाला 1-2 दिवसामध्ये काय मुलं का पराभूत होतात आणि बऱ्याच मुलांचा प्रश्न खूप वेळा तोच असतो का मला का यश मिळत नाही. त्याला ते यश मिळालं मला का मिळालं नाही याच्यावरती मी एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला अवश्य दाखवल किंवा मी बोलल त्याच्यावरती. पण आज मी त्याच्यावर काही बोलत नाही. पण त्याच्यातून तुम्हाला 100% तुम्ही इन्स्पायर होणार. मी माझ्या आयुष्यात 10 वर्ष झाले सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून काम करतोय. पण या 10 वर्षात मी न थकता इथपर्यंत काम करत आलोय. त्याला रिझनच आहे का माझ्या आयुष्यात त्या गोष्टी ना मी ती द सिक्रेट नावाचं बुक आणि यू कॅन विन नावाचं बुक हे माझ्या आयुष्याला प्रेरणा देणारे बुक आहे. आसपासचं वातावरण पण खूप छान असतं. पण हे 2 पुस्तकं जे आहेत ना जे काही मी घडलो असेल या 2 पुस्तकांनी मला माझ्या आयुष्यात खूप काही दिलं असेल. म्हणून मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस मी 5-10 मिनिटं बोलन. मुंबईला पोलं पेपरला जाण्याच्या अगोदर 100% मी तुम्हाला त्यावरती एकदा बोलून 10 मिनिटं 15 मिनिटं तुमच्या आयुष्यात आपोआप ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही झोपलात ना तरी तुम्ही उठून बसा. मी कधी पण थकलो ना मला तेव्हा त्या 2 पुस्तकातले वाक्य आठवतात त्या 2 गोष्टी आठवतात ना तर त्या गोष्टींमुळे 100% थकलेलो असलो ना तरी माझ्या अंगात ऊर्जा येते. म्हणून मी तुम्हाला पण ऊर्जा देईन. ते पण मी कोणाकडून तरी घेतलं आणि मी तुम्हाला ते काय करतो प्रोव्हाइड करतो. पुन्हा एकदा मुद्द्यावरती येतो आणि 1-2 उदाहरणं अजून घेतो. पहा बाळांनो पण माझा मुद्दा तोच आहे
प्लीज लाईक आणि कमेंट करा, जेणेकरून मला ऊर्जा मिळते. बस एवढंच बाळांनो. पहा आता या ठिकाणी पहा, एका आयताचे क्षेत्रफळ 0.0288 चौरस सेमी आहे. जर लांबी 1.6 सेंटीमीटर असेल तर रुंदी किती असेल? एकदम छान आहे बाळांनो उदाहरण. पुन्हा एकदा नीट पहा. एका आयताचे क्षेत्रफळ 0.0288 चौरस सेमी आहे, क्षेत्रफळ आयताच्या, आणि लांबी 1.6 सेमी दिली असेल तर त्याची रुंदी किती? आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय? पाठ आहे तुमचं. पण पुन्हा एकदा सांगितलं, तुम्ही सगळा पेपर चेक करा, किंवा मी जेवढे आतापर्यंत 33 क्वेश्चन घेतले ना, त्या तुम्ही पण याच्या पूर्वीचे जेवढे क्वेश्चन पाहिले असेल ना, त्यात पहा एकदा दशांश स्थळावरती किती प्रश्न आहे. तुम्ही म्हणजे लक्ष द्यायचं का त्यांना काय करायचंय, तुम्हाला दशांश स्थळामध्ये गफलत करायला लावायची. पण अशा स्वरूपाचे ऑप्शन असतात 100% आपली गफलत होऊन जाते. म्हणून ती व्हायची नाही तर काय करायचं, आयताचे क्षेत्रफळ पहा 0.0288 आणि आयताची लांबी दिली 1.6 आणि तुम्हाला रुंदी विचारली. राईट. आता हे 16 या ठिकाणी तुम्हाला काय बाळांनो गुणाकारात आहे, इकडे आता भागाकारात येतील. 0.0288 छदस्थानात 1.6. माझं एक सरळ गुणधर, माझं बोलणंच ते असतं बाळांनो. खाली एक घर दशांश स्थळ आहे ना, तर काय करू, हे जेव्हा उठतं किंवा इथून कट होतं त्यावेळेस वरलं एक घर पुन्हा कमी होतं. म्हणजे या ठिकाणी काय आलं असं, याच्याऐवजी आलं असं 0.288 छदस्थानात किती आले असेल 16. शून्याला भागत जायत नाही, इथं दशांश स्थळ आहे तसंच दिलं. मला सांगा 16 न 2 ला कधीच भाग जाऊ शकत नाही. बऱ्याच मुलांचा ह्याच मिस्टेक झालाय, 16 न 2 ला भाग जात नाही म्हणून 0 द्या. 16 1 16. ओके. आता राहिले किती बाळांनो, 16 1 16. 16 नंतर बाळांनो त्या ठिकाणी 4 आणि वरले 8 112. मग तुम्हाला या ठिकाणी येणार बाळांनो 16 1 16, 16 8 128 येऊन जाईल बाळांनो. म्हणून या ठिकाणी उत्तर येतं बाळांनो 0.018. 0.018 सेंटीमीटर म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. एकदम सोपं आहे. ओके बाळांनो. पहा तुम्ही कसं हे शून्यांचे किंवा दशांश स्थळावरून उदाहरण असेच सोडा, एकदम सोपे असतात, घाबरायचं अजिबात काम नाही. चला अजून एक घ्या उदाहरण. 35 करतो आज, बाकीचे राहिलेले नंतरला पार्ट मध्ये घेईल. एका त्रिकोणाचा पाया बाळांनो 30 सेंटीमीटर आहे. एका त्रिकोणाचा पाया 30 सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ 630 चौरस सेमी आहे. तर त्या त्रिकोणाची उंची किती आहे? अहमदनगर 2023 ला प्रश्न आहे बाळांनो. तुम्हाला त्रिकोणाचा पाया दिला 30 सेमी, क्षेत्रफळ दिलंय, त्रिकोणाचं क्षेत्रफळ पण पाठ आहे तुमचं काय बाळांनो 630. पुढे गेल्यानंतर 1/2 असतो. पाया किती दिलाय तुमचा 30 आणि तुम्हाला विचारली हाईट. बाळांनो तुम्ही इकडे आलात किंवा इकडे जरी कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. बे 1 बे, बे 1 बे, बे 5 10. 15 या ठिकाणी तुम्हाला काय बाळांनो गुणाकारात, इकडे आता भागाकारात होतील. 630 छदस्थानात 15 बरोबर तुमची हाईट. ओके चला. 15 1 15, 15 चौक 60, उरले किती 3. 15 1 15, 15 2 30. म्हणून उत्तर आले बाळांनो 42 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. ओके. अजून एक एक्झाम्पल घ्या शेवटचा बाळांनो. म्हणजे माझं ऑफलाईनला पण तेच टार्गेट असतं का जेव्हा ऑफलाईनचा पण क्लास असतो ना, माझी एक मानसिकता असते क्लासमध्ये वायफळ चर्चा करण्यापेक्षा ना कमीत कमी क्लासला आल्यानंतर मुलांचा वेळ वाया जाऊ नये, त्यांची 20 सुधारणा. आणि ऑनलाईनला मी म्हणलं ना त्याच्याही पुढे मी गेलोय. एका घड्याळी तासामध्ये मी जवळजवळ 35 सुधारणा घेतली. तशी मी 20 तरी घेतो असतो, पण तुमच्याला या क्लासला माझी जवळजवळ झालेली आहे 35. पहा बरं, एका घनाची बाजू 8 सेंटीमीटर आहे तर त्याचे घनफळ किती काढायचीच गरज येत नाही, एकदम इझी असतं. घनाची बाजू दिली 8 आणि घनफळ विचारलंय 8 चा घनपाठ आहे आपला किती बाळांनो 512. म्हणून ऑप्शन क्रमांक बाळांनो किती आले 2 नंबर. या ठिकाणी मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला सर्वांना तेच असेल का जितका वेळ तुम्हाला मिळेल तितका वेळ मुंबईच्या मुलांनी आपला अभ्यास चालू ठेवा. कोणत्या स्वरूपाची गडबड करू नका. जितकं तुम्हाला स्पीड मध्ये पाहता येईल हा माझा पण व्हिडिओ पहा. एवढंच, त्याच्याबद्दल जास्त काय नाही. जितका वेळ आहे तो वेळ एकदम पुरेपूर कामी लावा. तुमच्या आसपासचे मुलं जे सिलेक्ट झालेले त्यांच्याकडे पहा आणि मग तुम्हाला आणखीन ऊर्जा मिळेल. जे पराभूत झालेले सध्या तरी किंवा जे सक्सेस झालेले त्यांच्याकडनं पाहता, जे मुलं बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सिलेक्ट झालेले त्या मुलांक सगळ्यांना एकदा पहा, तुम्हाला 100% ऊर्जा मिळेल. त्यांचा जो रुबाब आहे, त्यांच्या अंगावर पडलेला जो गुलाल आहे, त्या गुलालाला तुम्हालाही ऊर्जा मिळो बाळांनो. आणि तुम्हाला सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या 2-3 मार्कांमध्ये तरी इम्प्रुव्हमेंट व्हावी अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करेन. सर्वांना बाळांनो शुभ रात्री म्हणतो आणि अभ्यासाने सर्वांनी चांगला अभ्यास करा एवढं बोलतो. आणि आजचा हा जो आपला काय असेल लेसन असेल तो थांबवतो. धन्यवाद. जाताना पुन्हा एकदा म्हणून का बाळांनो तुमच्या मित्रांना माझी खरंच अध्यापनाची शैली जर आवडत असेल तर मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि 100% कमेंट करा. जोपर्यंत मुंबईचा पेपर होत नाही तोपर्यंत मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला देण्याचा 100% प्रयत्न करा. आता त्याच्यावरती
जास्त डिस्कशन पेक्षा तुमच्या अभ्यासाकडे तुम्ही फोकस करा. बस एवढंच सांगा आणि थांबतो बाळांनो. सर्वांना शुभ रात्र.